स्वप्नासी
Hare
तुझ्या दातृत्वपणाचे बोल नाही तुझ्या दातृत्वपणाचे अमे अविश्वासी सर्व भावे दंबे करू भक्ती सोंग जाऊ जना अंतरे भावना वेगळिया चित्ताचा तू साक्षी तुझ कळे सर्व चित्ताचा तू साक्षी तुझ कळे सर्व किती करू गर्व आता पुढे दंबे करू भक्ती सोंग जाऊ जना अंतरी भावना वेगळिया तुका म्हणे देवा तू काय करीसी तुका म्हणे देवा तू काय करीसी कर्म दुस्तरासे अमुचया दंबे करू भक्ती सोंग जाऊ जना अंतरे भावना वेगळिया विठाल विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराचिया सुता चरणावरी ठेवून माता साष्टांग हे आता दंडवत महायोग पीठे तटे भीमरत्यावरम पुंडरीकाय धातु समाविश्य तिष्ठम आनंद कौदम परब्रह्मलिंगम मजे पांडुरंगम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेंद्रहरं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचे श्री चरण ते नमस्कार होनी आता आता हृदय आपुले चौपाळून या फले वरी बैसव पाऊले श्री गुरुची तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे दंडवत तया माझे बांधवडी काळ घातला तो धडी तया माझे दंडवत कपे पुरी प्रस्तुत चिंतनासाठी घेतलेला आपण विश्ववंदे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबर यांचा अभंग आहे अभंग 4 चरणाचा आहे त्या अभंगाद्वारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबर आहे महाराज
भगवंताच्या अवताराचे वर्णन करतात. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. बघा, या अभंगामध्ये भगवंताचा ऐश्वर्य, अवधारे, स्वातंत्र्य, देव किती दानशूर आहे याचं वर्णन करणारा अभंग आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा पर्याय म्हणजे तो असा: मोठे श्री क्षत्र कलंबर बुद्रुक येथे गेल्या बऱ्याच वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. त्यामध्ये या वर्षी भागवत कथा घुसली वाटते. याच वर्षी भागवत कथेची सुरुवात झाली, नाहीतर मंडप भरत गेला दरवर्षी आपला. ते म्हणत असतील, नाही जाऊ द्या माय दिवसा किरकिरण रात्र शाही, कोणतं तरी एक करावं असं वाटत असेल म्हणून एवढा मोठा भव्य दिव्य मंडप टाकून सुद्धा कीर्तनाला उपयोग नाही. विठ्ठल त्या सप्त्यातील आज 3ऱ्या क्रमांकाचा दिवस आहे. चौथं कीर्तन रूपी पुष्प योगायोगाने 1-2-4 वर्षापासून माझ्या भाग्याला आहे. या सप्त्यामध्ये जवळजवळ माझं 4थं वर्ष आहे. कधी 2रा कधी 3रा, आणि 4थ्या दिवसात असणारं कीर्तन पुष्प. या कीर्तन सेवेसाठी जमलेले सर्व गुरुजन, गायनाचार्य मंडळी, आमचे हरिभक्तीपरायण सोनखेडचे भूषण असणारे आमचे पप्पू महाराज सोनखेडकर, दिलीप महाराज सोनखेडकर, आमचे सर्व सहकारी मंडळी, भागवत महाराज, प्रल्हाद महाराज, दत्ता महाराज, गावातील सर्व भजनी मंडळ, टिळकीची सर्व भजनी मंडळ, गिरी महाराज आले नाही, बसलेत काय, गावातील सर्व असणारे बालभजनी मंडळ, सुंदर साऊंड सिस्टीम, इनेकरी महाराज हे गावातील भजनी मंडळ आमचे गुरुबंधू आहेत. सर्व गजानन, बाबूराव, पांचाळ, सगळे आमच्या गुरुवरेल महाराजांमध्ये शिकलेली मंडळी आहे. जमलेले सर्व माता भगिनी, श्रोते मंडळी, मृदंगाचार्य आमचे गुरुबंधू तुकाराम महाराज टिळकीकर, सर्वांच्या सहकार्याने आपल्याला एका तासात चिंतन करायचं. काय म्हणतात महाराज? बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी, देवा तुझ्या दातृत्वाला जोड नाही. तुझं एवढं मोठं दातृत्व आहे, परंतु आमचाच विश्वास तुझ्यावर नाही. मग विश्वास नसताना भक्ती करता मग हे कसं? तर महाराजांनी सांगितलं, बाबा आमची भक्ती ते दंभाचाराची आहे. आमची भक्ती जगाला स्वयं दाखवण्याची आहे. आमच्या भक्तीच्या पाठीमाग काहीतरी भावना वेगळी आहे. बरं देवा, आमच्या पोटामध्ये भावना कुठली बी असो, आमची भक्ती कोणत्याही पद्धतीची असो, निष्काम असो, सहकाम असो, डुप्लिकेट असो, परंतु देवा तू चित्ताचा साक्षी आहेस. तुला सर्व काही कळतं. मग मी एक भक्त आहे, भक्ती करणार आहे, म्हणायची गर्व करायची गरज नाही. आणि एवढ्या अंशी आम्ही त्या पद्धतीने वागत असाल, गर्वा करीत असाल, तर देवा यामध्ये तुझा काही गुन्हा नाही. आमचं कर्मच त्या पद्धतीचं आहे, आमचं कर्मच दुस्तर आहे, त्याला तू काही करणार नाहीस. असा हा अभंगाचा सरळ सरळ शब्दशी अर्थ आहे. विठ्ठल या कोणत्याच्या महिला थोडं पुढे या पुढे या, बक्कळ मोठा मंडप आहे. हो मा या पुढे सारखा थोडं 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 इकडे इकडे फाकू नका, जवळ जवळ या. तुम्ही पुरुष मंडळी थोडं पुढे या. सारखा इकडे बाजूला. विठ्ठल विठ्ठल महाराज, बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी. देवा तुझं दातृत्व एवढं मोठं आहे. दातृत्व म्हणजे काय? बघा,
आज बारस आहे, त्याला आपण अंमली बारस म्हणतो. वारकरी संप्रदायाने त्या बारशेला अन्यथा साधारण महत्व दिलेलं आहे. कारण त्या बारशीला महाराज भगवान भोलेनाथ बाबाची आणि पंढरपूरची यात्रा वारी करून येतात. त्या ठिकाणी शिवभक्त असतील, वारकरी असतील, अजिबात भेद करत नाहीत आणि त्या शिंगणापूरची यात्रा केली म्हणजे पंढरपूरचं दर्शन करून येतात आणि गावोगाव असणारा हा महिमा असतो. आज पर्वकाळ द्वादशी दिली सामुग्री आम्हासी, झाले ज्ञान देव वाणी, आले सामुग्री घेऊन असणारी अंमली बारस आहे, पर्वकाळ आहे. आणि खरोखर त्या पर्वकाळावर हा अखंड हरिनाम सप्ताह, हनुमंतरायाचे या ठिकाणी जन्म उत्सव आणि भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव दोन्ही तिन्ही पर्वकाळ या सप्त्यामध्ये येत आहे. म्हणून आपण भाग्यवान आहोत, अशा पर्वकाळावर आपल्याला नामचिंतन श्रवण करायला मिळालेलं आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात, देवा तुझं अवधार्य एवढं मोठं आहे. आता अवधार्य 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 म्हणजे काय? अवधार्य म्हणजे उदारपण. अवधार्य म्हणजे आपण म्हणतो काय माणूस कृपण आहे, आणि एखाद्याला म्हणतो काय माणूस दानशूर आहे, त्याला म्हणतात अवधार्य. मग जो माणूस दानशूर आहे त्याला अवधार्य म्हणतात. मग जो माणूस दानशूर आहे, ज्या व्यक्तीला दानशूर व्हायचं आहे, त्या दानशूर माणसाला तीन गोष्टीची गरज. बघा आज विशेष म्हणजे महाराज आमचे परम मित्र गाता माऊली युट्यूब चॅनल, त्यांनी मला 3 महिन्यापासून म्हणत आहेत, माऊली तुमचं एखादी आम्हाला कीर्तन करायचं, एखादी शूटिंग करायची. मी म्हणलो बाबा आता योग चांगला आहे, मंडप चांगला आहे, सिस्टीम चांगली आहे, समाज भरपूर जमतं. मग त्यांना अर्जंट कॉल केला आणि त्यांनी सुद्धा होकार देऊन महाराज या ठिकाणी कुठं नांदेड कुठं कलंबर त्यांनी सुद्धा या ठिकाणी कीर्तनामध्ये सेवा लावलेली आहे. बघा एवढी त्यांना कीर्तनाची आवड आहे. बाकीचे कार्यक्रम कमी करते पण जास्तीत जास्त त्यांनी कीर्तन अभ्यास करतात. आणि त्यांनी चॅनलचं नाव काय ठेवलं बघा, गाता माऊली चॅनल. आपल्याला अनेक नावानं अनेक नावानं आपल्याला चॅनल बघायला मिळतील, पण त्या निमित्ताने जगद्गुरु तुकोबराच्या गात्याचं नाव आपल्या तोंडामध्ये येतं आणि माऊली ज्ञानोबराचं नाव सुद्धा तोंडामध्ये येतं. म्हणून गाता माऊली चॅनल त्यांनी सुद्धा या ठिकाणी सेवा लावलेली आहे. आणि खरोखरच याला सुद्धा उदार अंतकरणाचा माणूस पाहिजे. 4-4 हजार रुपये त्याच्याशिवाय कुठं जात नाहीत महाराज. मी सांगितलं माऊली तुम्हाला काय द्यायला व्हायचे द्यायला, पण तुमचे 1-2 कीर्तन यावर्षी करायचे असं सांगितले. तर बघा त्याला सुद्धा उदार अंतकरण लागतं. म्हणून आजच्या कीर्तनामध्ये बघा फक्त आणि फक्त देवाचं अवधार्य किती मोठं आहे, देवाचं मोठेपण किती आहे एवढंच आपल्याला बघायचं आहे. विठ्ठल मग अवधार्य म्हणजे उदारपण. मग देवाचं महाराज ज्या व्यक्तीला दाता ठरायचं आहे, ज्या व्यक्तीला दानशूर ठरायचं आहे, त्या व्यक्तीला 3 गोष्टी एकत्र याव्या लागतात. त्यावेळेस माणूस दानशूर ठरतो. आता ते 3 गोष्टी कोणत्या आहेत? महिला मंडळ आपल्याला सुंदर खिचडी करायची आहे, स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक करण्यासाठी काय काय लागतो? खिचडी करण्यासाठी जाऊ द्या, बाकीचा स्वयंपाक सोडा. खिचडी करण्यासाठी काय काय लागतं? मेन साधन सांगा, नाहीतर तुम्ही लसूण कोथिंबीर मेथीन का असलं सांगित बसू नका. मुख्य कारण काय लागतं?
झाल्या घडे पाक एका विन एक कामान. यापैकी तिन्ही पैकी एखादी जर गोष्ट कमी असेल तर स्वयंपाक तयार होत नाही. कमी झाला स्वयंपाक तयार होत नाही का? बघा उदक अग्नी आणि धान्य तिन्ही गोष्टी एकत्र याव्या लागतात त्यावेळेस मला स्वयंपाक होतो. तद्वत त्या न्यायाने माणूस दानशूर ठरण्यासाठी औदार्य ऐश्वर्य आणि स्वातंत्र्य एकत्र यावं लागतं. मग आता त्या अभंगामध्ये भगवंताला दानशूर म्हटलेलं आहे, औदार्यवान म्हटलेलं आहे. मग देवाचं औदार्य केवढं, देवाचं ऐश्वर्य केवढं, देवाचं स्वातंत्र्य केवढं, तीन गोष्टीचा विचार करू. विठ्ठल तीन गोष्टीचा. देवाचं औदार्य किती मोठं महाराज, देव किती उदार आहे. अनेक प्रमाण सांगता येतील बघू महाराज. देव किती उदार आहे. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजताती पवार. अशी स्थिती आहे महाराज. मग आता देव किती उदार. अरे उदार कोणाला म्हणतात? जो मागितल्यावर आनंद हाताने देतो त्याला उदार म्हणतात. आणि कृपण कोणाला म्हणतात? असं सांगतात की महाराज मागितलं तरी देत नाही त्याला कृपण म्हणतात. विठ्ठल कृपणाची या ठिकाणी नाही सांगता का? तर कृपण माणसं जर महाराज त्याचा व्यवहार कसा असते. कृपण माणूस सगळ्याला माहित आहे. गावागणीस बरेच तसे माणसं आहेत. तसे माणसं सत्याकडे भेटू नये, तसे माणसं सत्कार्यामध्ये भेटू नये का? तर कृपण माणसं जर भेटले तर कुठलंच कार्य पूर्ण होत नाही. म्हणून आपल्याला फक्त औदार्याचं वर्णन करायचंय. औदार्य माणसाचं कसं असावं बघा. अभंग देवाचं औदार्य किती मोठं आहे. अहो देवाला किती कमी मागितलं तरी न मागितलं तरी देव किती देतो. विठ्ठल बघा तुमच्या इथे भावार्थ रामायण चालू आहे. रामायणातला प्रसंग बघा. ज्या वेळेस रावणाला विभीषणानं सांगितलं. विभीषणानंच नाही रावणाला महाराज प्रत्येकानं सांगितलं. स्वतः त्याच्या पत्नीनं सांगितलं प्राणनाथ हे बरं नाही. काय दुसऱ्याच्या स्त्रीचं अपहरण करणं हे बरं नाही. महान पतिव्रता होती महाराज मंडळी. आणि जे तिला स्वप्नामध्ये घडलं ते रावणाला सांगितलं. सांगू लागले मंडोदरी बोले रावणा प्रति स्वप्न देखील म्या मध्यरात्री नेमवानर मिळाले किती शिळा सागर बाजीला गोटे धनुर्धारी वीरवानर
त्याला वापस करा आणि त्याची शरणागती पत्करा, त्याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे. ऐकलं नाही महाराज? पुन्हा विभीषण सांगायला गेला, विभीषणाचं सुद्धा ऐकलं नाही. विभीषणाला लाथ मारली. विभीषण तिथून 4 प्रधान घेऊन निघाला. अहो युद्धभूमीवर त्या ठिकाणी सुहेल पर्वतावर बसलेले होते. तिथून विभीषण येत आहे. 4 प्रधान. प्रभू रामचंद्राने विचारलं सुग्रीवाला, सुग्रीव हनुमान समोरून यायलेलं कोण आहे? त्यावेळेस मला सुग्रीवाला सांगितलं रावणाचा भाऊ विभीषण नाही देवा. बरं ते आपल्याकडे आला, मग मी आता त्याला काय करू असं विचारलं. त्यावेळेस मला सुग्रीवाला सांगितलं प्रभू तुम्ही त्यांचा स्वीकार करा. स्वीकार करा म्हणजे आपलंसं करून घ्या एवढंच सांगितलं होतं. तर त्याच क्षणी माझ्या प्रभू रामचंद्रांनी विभीषणाला लंका दान दिली. लंकेचा राज टिलक. हे देवाचं औदार्य आहे. देव उदार, देव उदार, देव उदार, देव उदार. देव उदार. बघा आता महाराजांच्या प्रमाणाने काय सांगितलं होतं त्यांना? फक्त आपलंस करून घ्या एवढं सांगितलं. तर लंका दान दिली. त्याच वेळेस महाराज प्रश्न केला प्रभू अहो आम्ही स्वीकार करा म्हणलं होतं, तुम्ही लंका दान दिली आणि शरण गेल्यावर दान देतो असं जर कळालं तर उद्या जर रावण शरण आला तर उद्या काय करणार? त्यावेळेस महाराज प्रभू रामचंद्राची वाक्य आहे का सुग्रीवा, अरे आज विभीषण शरण आला मी लंका दान दिली, उद्या रावण जर शरण आला तर त्याच्यासाठी आणखी माझी अयोध्येची गादी रिकामी. एवढा देव उदार आहे विठ्ठल. तुमच्या प्रमाणावर आणखी एक सांगतो, थोड्यासाठी देव जातो, थोड्यासाठी जास्त देतो. मग आता कोण्या भक्ताला थोड्यासाठी जास्त दिलो? चला महाभारतामध्ये महाभारतामध्ये एक वेळेस असा डाव रंगला कोणाचा? कौरवाचा आणि धर्माचा, पांडवाचा. दूत कर्म खेळायला लागले आणि ते दूत कर्म खेळत असताना महाराज त्याचं त्यांना ज्ञान नव्हतं पांडवांना. मग ज्या गोष्टीचं ज्ञान नाही ते गोष्ट करू नये. मग तरीही दूत खेळण्यासाठी पांडव प्रवृत्त झाले. जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या होत्या. महाराज शकुनी मामा कवड्या टाकायला होता आणि डाव रुपयावर 2 रुपयावर धान 5 100वर नव्हता. महाराज डायरेक्ट डाव स्थितीवर होता, संपत्तीवर होता, सत्तेवर होता. थोडं बिघडलं बघा पहिल्यापेक्षा. डाव सत्तेवर होता. या मंत्रीला आवाज द्या बरोबर येते. मग प्रत्येक वेळेस कवड्या उलट्या पडायच्या आणि पांडव हरायचे.
पांडव हारायचे, पण पांडवाचं हळू 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 सगळं संपलं. सर्व संपलं आणि धर्मानं सांगितलं, दुर्योधना आता गाव थांबवावं लागणार आहे. त्यानं सांगितलं, काय धर्मा? नाही म्हणले, आता माझ्याकडं गावावर लावण्यासाठी काही राहिलं नाही. तर महाराज त्या ठिकाणी शकुनी मामा होता. शकुनीनं सांगितलं, भांजे असं करतो. शकुनी मामा भांजे एक वस्तू आहे त्याच्याकडे, आता कुठे काय राहिलेलं आहे? सगळं होतं ते लावलं. सांगितलं, आणखी द्रौपदी शिल्लक आहे. शकुनी मामानं सांगितलं, द्रौपदी शिल्लक आहे. महाराज, अरे कधीच न बोलणारा धर्म, देवानं बोलवलं तरी न बोलणारा धर्म, काय खोटं न बोलणारा धर्म, अशा धर्मराजाने दूतावर पत्नी लावली. मला एक वाक्य आहे, पहाटे पांडव महापुण्य राशी, परिदूत खेळे दुर्वेधनासी, हरवणी कांता केली उपाधी, विनाश काले. बस काय विकृत बुद्धी आली म्हणा, काळ कुठला विनाश आला म्हणा. महाराज पत्नी डावावर लावली आणि घडायला नको होतं ते घडलं. कवड्या उलट्या पडल्या आणि द्रौपदी हरल्या गेली. लगेच दुःशासनानं सांगितलं दुर्योधनानं, दुःशासना जाय आणि त्या द्रौपदीला सभेत ओढून. दुःशासन म्हणायला लागला, ती आपली वहिनी आहे. अरे सांगितलं, आतापर्यंत ती वहिनी होती, आता आपली दासी झाली, जा सभेत बोलून. महाराज दुर्योधन उठला आणि द्रौपदी म्हणून आवाज दिला. द्रौपदी आश्चर्य करायला लागली. महाराज, द्रौपदी म्हणायला लागली, वहिनी म्हणून येणारा आवाज आज द्रौपदी म्हणून येतो. काय झालं? विचारलं, काय चाललं भाऊजी राजा? आतापर्यंत वहिनी म्हणणारा आवाज आज द्रौपदी म्हणतो. दुःशासनानं सांगितलं, आतापर्यंत वहिनी होतीस, पण आता आमची दासी झालीस. राजाची आज्ञा आहे, भावाची आज्ञा आहे, दरबारात बोलवले. द्रौपदीने सांगितलं, भाऊजी मला दरबारात येता येणार नाही. का? मी एक पात्र नारी आहे, 5 दिवस मला स्पर्श सुद्धा करता येणार नाही, मी दरबारात येऊ शकणार नाही असं सांगितलं. तरी महाराज दुःशासनाने हाताला धरून ओढलं, कोणी म्हणतात केसाला धरून आण. पण सभेत वडत आणत असताना द्रौपदी मनात विचार करते, राजा ज्या सभेमध्ये तू मला न्यायलास ना, त्या सभेत माझे 5 पती बसलेले आहेत. भीम तुझी गद्यानं चटणी केल्याशिवाय राहणार नाही, अर्जुन तुला बाणानं ओढवल्याशिवाय राहणार नाही. अरे 5 पती आहेत, गुरु आहेत, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य आहेत, तुझं बरं ठेवणार नाही. पुढे काय घडलं होतं ते माहित नव्हतं. द्रौपदीला सभेत आणलं आणि सभेत आणल्यावर बघा दुर्योधनानं सांगितलं, दुःशासन करा तिचं वस्त्र. ऑर्डर दिल्यावर महाराज द्रौपदीला धर्माकडे बघितलं. धर्माने खाली मानलं. अर्जुनाकडं 5 पतीकडे पाहिलं. 5 जणांना माना खाली घातल्या. पितामह काय चाललंय तुमच्या राज्यात? असं म्हणतात की म्हाताऱ्या माणसाच्या पुढं असल्या गोष्टी काही खपल्या जात नाही. तुम्ही तर पितामह आहात. महाराज त्यांनी सुद्धा मान खाली घातली. अरे घडायला महाराज त्या पितामहानं सांगितलं भीष्माचार्याने, द्रौपदी घडायला नको होतं ते घडलं, तू हरल्या गेलीस. त्यावेळेस महाराज द्रौपदीच्या लक्षात आलं, आता मला इथून सोडवणारा दुसरा कोणी नाही, मला सोडवणारा दुसरा कोणी नाही असं तिच्या मनामध्ये आलं आणि तिनं दोन्ही हात वर केले.
संकट पडले भारी हरी तो आमुचा कैवारे आले विघ्न निवारे कृष्णा धावरे लवकरे. महाराज धावा केला आणि एवढा देव धावला देव निघाला. महाराज निघाल्यावर गरुड उडाला. गरुडानं सांगितलं देवा कुठे निघाला आणि गरुडाला बोलले सुद्धा नाहीत महाराज. पोरा झाली गरुडा सारी किती छान नाचलेत महाराज. अरे किती दिवस झाला म्हणालो त्या लेकराला कोणाच्या तरी मार्फत लावा. 4 वर्ष झालं रिकामीच नाचले. आतापर्यंत हरिपाठ त्यांना भजन पूर्ण होत होतं. पप्पू महाराज त्याला सांगलो मी किती आहेत बघा कमीत कमी 1 मास्तर शिकवते. एवढे शिक्षक नसताना सुद्धा एवढे सुंदर नाचायला लागले. म्हणून त्यांना कोणाच्या तरी मार्फत लावा. विठ्ठल गरुडाला मागं सारलं. देव धावला. देव एवढा धावला आणि दरबारामध्ये देवाचा प्रवेश झाला. बघा आता त्या दरबारामध्ये वस्त्रहरण चालू आहे. दुःशासन वस्त्रहरण करतो. देवाने विचार केला महाराज कपड्याचं दुकान बोलव, कपड्याची गाडी बोलव, कपड्याची कंपनी बोलव आज. परंतु देव विचार करतो बघा. भगवान म्हणायला लागले अरे हाती देता वस्त्र घडी. आवाज हाती देता वस्त्र घडी नेसता द्रौपदी दिसेल उघडी. मनोनी लवण सवडी नेसती लुरे स्वझाला. वस्त्र हरण वस्त्र कैसे द्यावं. बघा जुन्या काळची पद्धत आहे बरं घडी मोडून हातात द्यायचं. आता ते राहिलं. महिला मंडळ जुन्या काळामध्ये मालकाला आज्ञा करायची. मालक वस्त्र फाटलं मालकानं सांगायचं मालकीन बाई थांबा मंगळवारी उद्या. कालच मंगळवार झाला आज बुधवार आहे. 7 दिवस दम काढा. मंगळवारी पैसे येतील. मंगळवारी वस्त्र आणू. महाराज मालक बाजारला जायचा. मालकानं वस्त्र आणायचं, लुगडं आणायचं, साडी चोळी आणायची. त्या बाईनं महाराज घडी मोडायची. घडी मोडून तिच्यातली एक दशी काढायची. ती दशी सूर्याला व्हायची आणि अंगावर परिधान करायचं
आणि शेजारणीला सांगायचं बघा माझ्या मालकानं टाळ आणलं. त्या काळचं सांगतो महिला मंडळ, आता नाही. आता महाराज नवऱ्यानं पीस जरी आणली तुम्हाला काही आमच्या मालकाला पीस घ्यायचं कळा म्हणतो. अरे गडी मोडलेला कपडा घरी आणू नये असं शास्त्र आहे. पण आता दुकानामध्ये जाऊन नेसून बघून आरशात कसं दिसालंय मॅचिंग व्हायली काय बघून आणाले. आता हे काला येत असं आता हे काही लागू पडत नाही. पण जुन्या काळची गोष्ट सांगतो असं होतं. मग नवीन घडी काढून लेवीपर्यंत माझी द्रौपदी उघडी दिसेल असं म्हणून लवड सवडी नेसती लुगडी सोय झाला. 45 गांधीतावरी 45 गांधीतावरी वादकाला कीर्तन करायला गायकाला खुश करण्यासाठी काय लागतं? फक्त टाळी वाजवायची. काय द्यायचं देणारे देतात. तुमच्याकडून काय अपेक्षा राहत नाही. त्यांना जर महाराज मृदंगाने एखादी चक्रधार वाजवला तर टाळी वाजवायची. एखाद्यानं प्रमाण चांगलं म्हणलं तर टाळी वाजवायची. याला वाटते यांना घोष आपल्या कामात थोडा भाऊ आळस आलेला नाही म्हणतात म्हणून टाळी वाजवा हे काही करत नाही. विठ्ठल पांचाळीशी गांजीता वैरी वस्त्रे आपण झाला हरी. बघा एक त्या वस्त्रासाठी एक स्वतंत्र अवतार घेतला देवाने माझ्या. त्या अवताराचं नाव काय? अंबर अवतार. वस्त्राचा एक अवतार घेतला. मग आता द्रौपदीला एवढ्या साड्या पुरवल्या स्वतः लुगडं आपण झाला. मग याचं कारण काय? देवाचं अवधारे सांगायला लक्षात ठेवा. महाराज एक वेळेस भगवंताचं बोट कापलं होतं. बोट कापल्याचं नाटक होतं ते तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. परंतु बोट कापलेलं समजल्याने महाराज आपल्या अंगावरला वरदारी असणारा शालू त्याचा पदर फाडला. देवाने सांगितलं द्रौपदी थांब. साडीचा महाराज आयोबाईने पदर कधी फाडतात? साडीचा पदर आयोबाईने फाडू नये सांगितलं. का फाडू नये दादा? असं सांगतात की मालकाचं आयुष्य कमी होते. त्यावेळेस द्रौपदीचं वाक्य आहे, अरे दादा मला चांगलं कळतं माझ्या मालकाचं आयुष्य किती करायचं मोठं किती छोटं करायचं ते कोणाच्या हातात आहे? तुझ्या हातात आहे. मग तुझ्यासाठी मी फाडालो म्हणून पदर फाडला. एवढी एवढी चिंदी बांधली. तेवढ्या चिंदीसाठी माझ्या देवाने एक अवतार घेतला. एवढं देवाचं अवधार्य आहे. विठ्ठल अवधार्य. बरं मागितलं त्याला देतो. भक्ताला देतो. द्रौपदीने काय केलं? धावा केला. कोटे गुंतलासी धावा केल्यावर आला आणि दिला. मागितल्यावर देतो. यात नवल नाही. न मागता सुद्धा
अहो मित्राला देतो यात नवल नाही, शत्रूला सुद्धा देतो. बघा कोण्या शत्रूला देवाने काय काय दिलं. आता का तुम्हाला कथेमध्ये चौथ्या दिवशी का पाचव्या दिवशी सुंदर कथा ऐकायला मिळत. महाराज ती पुतना मावशी गोकुळात आली होती. मला सांगा महिला मंडळ कृष्ण भगवंताला बघायला आली होती की कशाला मारायला आली. अनाथ विष भरून मारायला यांना दिलं हे भक्त होते, परंतु मारायला आणि तिला तो देतो. एवढा देवाचं अवधानी सांगायला लागलो. बघा माऊलीत जनावर आहे म्हणतात, तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र. दोघांनी काय केलं, तुम्ही आता फार मोठे होणार आहोत, इकडे हाय काय करू नका. उद्या जाऊन एक 4000चं मायक आणा. परिसरामध्ये असा मंडपन सिस्टीम आता कोणापाशी नाही. टाळे वाजव त्याच्यासाठी. आपल्या मायकावर कीर्तन केल्यावर 2 दिवसात आवाज बसते. एकाच कीर्तन उद्या एक मायक आणा आणि इकडे बघत राहणार. कसं तुम्ही आपल्या परिसरात आता मंडप असणार. मी काय म्हणून लक्षात आलं, म्हणून तुम्ही फार आता मोठे होणार. म्हणून कृपणपणा करायचाच नाही. उडाले तर उडू द्या. मी काय सांगवलं देवाचं अवधार्य सांगवलो. तुमचं सुद्धा अवधार्य जाऊ द्यायचं नाही. लागल तसा महाराज आवाज द्यायचा, म्हणाल तसा आवाज द्यायचा. माईक मागितलं तर लगेच उद्या दुसरं माईक आणायचं. विठ्ठल एवढी मोठी सृष्टीमान मृदंगाच्या शाईला लावायचं माईक लावलं तुम्ही. असू द्या पण एक काम करा. विठ्ठल तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र. देतान मनसी पात्र पात्र कैवल्य ऐशे पवित्र वैरी आहे दिले. कोण्या वैराला काय दिलं महाराज, तुला सनकाधिकाचे नियमाने सव्यत्यू सौर सुदिदला पुतने ती विषयाचे निस्तनपाने मारू आली. सनात विष घालून मारायला तिला महाराज सावित्र्य नावाचा मोक्ष दिला. ऐसी अपराधी शशुपाला आपण ठाव पळ दिदला गोपाळा. काळ उत्तान चरणाची बाळा द्रौपदीचा. बघा मारायला आली होती, कपट करून आली होती. त्या मारायला आली तिला महाराज मोक्ष दिला. एवढा देवाचं काय सांगायला मी अवधार्य वैराला सुद्धा देतो. एवढं देवाचं अवधार्य आहे. विठ्ठल क्रमांक 2 काय सांगितलं मी, क्रमांक 2 बोट दाखवल्यावर तरी सांगत जाऊ. ते शाळेमध्ये बघा जुन्या काळात 4थी पर्यंत शाळा खेड्यातली अशी लेकर आणि ते शिक्षक बी तसाच खायचा झोपी घ्यायचा. रिटायरमेंटला आला होता शिक्षक. गुरुजी तुम्ही नाही बरं त्या शिक्षकाचं सांगलं दृष्टांत अजिबात काही शिकवायचं नाही. आणि एका दिवशी शाळेवर गाडी आहे, केंद्राची गाडी आली. लेकर गडबड करून गुरुजी उठा, गुरुजी उठा. गाडी आली. गुरुजी झोपले होते टेबलावर मुडकं टाकून. उठिलं लेकराला. मग आता त्या लेकरायला शाळेची कळा घराची कळा अंगण सांगते. त्या साहेब लोकांना कळालं शाळा काय आहे ते. तरी आपण थोडी चाचणी घेऊ म्हणून कोणाला विचारलंय उठ रे तू म्हणून. कितीला आहेस म्हणला गुरुजी 4थी. बरं तुला गुरुजी काय शिकवतात, सगळं शिकवतात. शिकवत तर काहीच नव्हती. बरं सगळं शिकवतात काय म्हणले, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला. त्याला कुठे या अजिबात नाही. मग त्याच्या पाठीमागून गुरुजीने जरा आयडिया केली. जुन्या काळात करदोड्याला काय बांधत होती, त्याला काय म्हणत होती, किल्ली. किल्ली घराची किल्ली. भल्याला चाव्या होत्या. त्या गुरुजीने पाठीमागून दाखिलं त्या लेकरा कमरेच्या किल्ल्या दाखिल्या. पाठीमागून एका पोरानं बघलं. सर मी सांगतो मला सांग शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यामध्ये झाला. साहेबाला जरा बरं वाटलं. लगेच दुसरा प्रश्न विचारला, कोण्या किल्ल्यात झाला. ते म्हणाले आमच्या गुरुजीच्या कमरेच्या किल्ल्यात.
हे का सांगितलं मी तसं बोट दाखिल्यावर तरी तुम्ही सांगत जा. मी आपल्याला तीनच प्रश्न बघायचे सांगितलं. 3 देवाचा अवधारे, क्रमांक 2 देवाचं ऐश्वर, क्रमांक 3 देवाचं स्वातंत्र्य. 3 गोष्टी बघायच्या. विठ्ठल म्हणून महाराज हे झालं देवाचं अवधारी योग. आता देवाचं ऐश्वर किती? विठ्ठल देवाचं ऐश्वर किती मोठं? ऐश्वर म्हणजे श्रीमंती. देवाची श्रीमंती किती? आपण थोडक्यात सांगतो. आपल्या गावामध्ये एखादा व्यक्ती, एखादा पाटील गावाला जर जोड असेल कशाला? श्रीमंतीला, तर शेती मारायला त्याला काय म्हणतात? काय माणूस श्रीमंत आहे हो? मग ऐकणारे काय म्हणतात? अरे काय बाबा त्याच्या श्रीमंतीला काय बघायचं, त्याच्या घरी लक्ष्मी नांदाली म्हणतात. मग आता ते एखादा 10 कोटीचा माणूस जर असेल त्याच्या घरी लक्ष्मी नांदाली म्हणता, तर त्या लक्ष्मीला आपण श्रीमंती ठरवता. तर मला सांगा महाराज देवाची श्रीमंती किती असेल? जय जयाचे नाव पावनासी लक्ष्मी जयाची लक्ष्मी आई जयाची बासी जयाचे नाव पापनासी लक्ष्मी आईशी जयाची दास. महाराज एक ओळ आहे बघा, आठवते का? अभिमान सांगोनी पांडवा, ओळीचा शेवट आहे. पाय धुवायच्या दैवा पात्र झाली. म्हणजे लक्ष्मीला अभिमान रहित होऊन भगवंताच्या चरणाची सेवा करायची संधी मिळाली. त्याची श्रीमंती किती असलो? एवढं अवधारे, एवढं ऐश्वर. आता स्वातंत्र्य किती? विठ्ठल स्वातंत्र्य किती? देवाचं स्वातंत्र्य एवढं मोठं महाराज. देवाचं स्वातंत्र्य किती? त्या जगावर सत्ता त्याची आहे. तुझ्या सत्तेने वृक्षाचं पान त्याच्या सत्तेवातून आलं नाही. तुम्ही आम्ही बोलतो, तुम्ही आम्ही खातो, तुम्ही आम्ही पितो, त्याच्या सत्तेवातून नाही. अजिबात नाही. वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता. दे कवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन करू नका. चुकू नका का? बघा, मानवाची देव चालवी अनंता,
मीच एक करता म्हणून किंवा चालू की मंजूर बोलत शेवानी आपुले आबा लाईटीचा फायदा घेतला का कोणा गेले का नाहीतर बरेच गावात लाईट गेली की अर्धे सुंदर प्रमाणे महाराज आपुली या बरे काय नाही मी बोलत सता भगवंत वाचा त्याची महाराज तुम्ही आम्ही बोलतो खातो पितो सगळं सगळं त्याच्या सत्य आपलं काय नाही महाराज आपण खातो खाल्लेलं पचत कोण पचवतो बरं आपण खाऊन झोपतो झोपेतून आपल्याला कोण उठवतं बोला 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 झोपेतून कोण उठवतं बायको देव उठवतो महाराज त्यानं जर नाही उठवलं किती लोकांना उठवावं लागतं 4 लोकांनी उठवावं लागतं त्यानं जर उठवलं नाही तर म्हणून एवढी सत्ता त्याची आहे रात्र निघल उद्याचा सूर्य बघल याची गॅरंटी नाही आपली परंतु बऱ्याच जागी असं होतं महाराज एखाद्या घरी घटना घडावी आणि आपण 4-2 दिवसाला तिथे भेटायला जावं असं असं झालं म्हणून कसं झालं मावशी म्हणून विचारावं काय सांगा महाराज म्हणतात हे सांगायला नंबर 1 कच्चून 4 चपात्या खाल्ल्या कधीच झोपत नव्हते त्या रूम मध्ये झोपला सकाळी 8 वाजले तरी उठणं गेला बघितलं तर काय मग तेव्हा घरी गेला म्हणतात कित्येक लोक जागेवर झोपीत गेले त्यांना सकाळ उठावं लागलं अशी स्थिती आहे म्हणून ही घटना महाराज केवळ केवळ देवाच्या सत्तेवरून तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही कोण बोलवितो हरविणे प्रमाण आपलं झालं बघा ही सत्ता सगळी त्याची आहे बघा एक वाक्य आहे आवाज द्या राते ढलती नहीं मोकळं करा राते ढलती नहीं दिन भी निकलता नहीं उसके मर्ज बिना
पत्ता हिलता नहीं रुक जो जाए वही तो होना है आदमी खिलौना आदमी खिलौना देवा पुढे माणूस खेळलाय म्हणून महाराज एवढी सत्ता त्याची आहे तर बघा बरं एक आणखी पुढे जाऊन सांगतो महाराज झाडाचं पान तुम्ही आम्ही मरके जीव छोट्या लोकांचं उदाहरण कोणाला पडत नाही एका मोठ्याचं उदाहरण सांगतो आमच्या पप्पू महाराजांनी प्रमाण नंबर एक उचललं होतं फक्त ओरट्या करायची वेळ आली क्षमा मागतो बघा मोठ्याचं उदाहरण सगळ्यावर पडते जरा म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हाले जो जगासी चालता तुझी आसतेने नामदेवरायचं प्रमाण तुझी आसक्तीने वेदाशी बोलणे माऊली म्हणतात म्या बोलविल्या वेदू बोले पर्वती बैठका न संभावी समुद्र लेखा न उलंडावी बघा हे त्याच्या आज्ञे वाचून लोक एवढाले मोठे वेदासारखे लोक समुद्रासारखे लोक त्याच्या आज्ञेहून चालतात तुम्ही आम्ही सोडा म्हणून अवधार्य तेवढं ऐश्वर्य तेवढं स्वातंत्र्य तेवढं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात महाराज तुझं देवा एवढं मोठं अवधार्य आहे पण आमचा विश्वासच नाही अभंगाच्या पहिले चरणापर्यंत आपण आलो का बोल नाही तुझ्या दातृत्वपणासी आम्ही अविश्वासी सर्व भावी तेव्हा तुझं दातृत्व एवढं मोठं आहे बघायचं काम नाही पण देवा आमचाच विश्वास तुझ्यावर नाही मग आता विश्वास नसल्यावर महाराज प्रमार्थ सिद्धीला जातो का विश्वास नसल्यावर संसार जमत नाही विश्वास नसल्यावर प्रमार्थ जमत नाही विश्वास नसल्यावर कुठलीच गोष्ट नाही विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता विश्वास किती देवावर विश्वास पाहिजे महाराज एक पाखरू असं आहे पाणी 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 करून मरण परंतु
जमिनीवरलं पाणी पित नाही, एक ना एक दिवस माझा देव मला पाणी देणार, असा त्या पाखराचा विश्वास. चातक पाखरू चातक पाखरू त्याचा विश्वास एवढा त्याच पक्षाचा. आणखी एक प्रमाण आहे, हाते चातक नेगे भूमी जळ वर्षे उन्हाळा मेघ तया. उन्हाळ्यात पाऊस पडते की नाही, आपण म्हणतो अवकाळी पाणी नाही महाराज, बरेचसे जीव जंतू देवाला जगवायचे असतात. चातका वाचूनी एवढा विश्वास त्या पक्षाचा, तेवढा विश्वास आपला देवावर असावा लागतो, तरच आपलं कुठलं तरी कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विश्वास जर नसेल तर महाराज प्रपंच असो परमार्थ असो सक्सेस होत नाही. म्हणून आम्ही अविश्वासी सर्व व्हावे. पुन्हा प्रश्न केला तुकाराम महाराज, तुम्ही अविश्वासी हा म्हणतात, आमच्यावर विश्वास नाही तुमचा, मग विश्वास नसताना परमार्थ करता भक्ती करता हे कशी? महाराज म्हणतात दंबे करू भक्ती. भक्ती कशी? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दम्मे करू भक्ती सोंग दाऊ जगा. दम्माचाराची भक्ती जगाला सोंग दाखवण्याची भक्ती. आमच्या अंतरानं मंदी भावना वेगळीच काही. काय म्हणतात महाराज? हेर जयाचे किरीटी
जयाचे भजन भोगासाठी. अशी स्थिती आहे महाराज. आपण भक्ती करतो पण भक्तीच्या मागे काहीतरी वेगळं दडलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात दंबे करी भक्ती स्वर गावो जना. ईश्वरात भक्ती बरोबर संपत संपत विठ्ठल विठ्ठल अंतरी भावना वेगळी आहे. तेव्हा आमच्या अंतरात भावना कशी बी असो, आमची भक्ती कोणत्याही पद्धतीची असो, पण ते कळते चित्ताचा तू साक्षी. चित्ताचा तू साक्षी त्यासनं सांगता चित्ताचा तू साक्षी तुझं कळे सर्व. महाराज आपण कसं बी वागू आणि आपल्या मनात काय आहे त्याला कळतं. न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. अशी स्थिती आहे महाराज. काही सांगायची गरज नाही. बघा एक महाभारतातलं प्रसिद्ध उदाहरण आहे. एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 5 पांडव, द्रौपदी, स्वतः देव निघाले. पांडवांना बाहेर काढलं मुद्दाम आणि जल क्रीडा करण्यासाठी, आपल्याला फिरत जाण्यासाठी जायचं म्हणून सांगितलं. एका वनात गेले. वनात गेल्यावर महाराज एका सरोवराच्या ठिकाणी बसले. बसल्यावर मग आता आपला प्रवासामध्ये काय, मला 2 तास प्रवास केला की कुठेतरी गाडी उभा करायची, चहा पाणी करायचं, नाश्ता पाणी करायचं, आपली पद्धत आहे. तसं जुन्या काळात सुद्धा तसंच होतं. मग एका जागी बसल्यावर भीम म्हणला, कृष्णा हे काहीतरी नाश्त्याला घेऊन येतो. आता त्या काळात वनामध्ये काय फळाशोक आहे. महाराज भीम गेला. एक जांभळीचं झाड होतं. ते बघितलं तर भल्लं मोठं गाडीच्या चाका एवढं जांभूळ. एकच कशा त्या जांभळीच्या झाडावर एकच जांभूळ. महाराज भीमाला ते जांभूळ पोहोचला गेलं. त्या झाडाखाली एक टेक होता. त्या हुतावर गेला. भीमानं जांभूळ तोडलं. जांभूळ तोडल्यावर आता भीमाला वाटलं आपल्याला शाबासकी मिळते. ती जांभूळ घेऊन आला आणि सांगितलं, कृष्णा या म्हणजे आता सगळेजण फराळ करू, नाश्ता करू. भगवान परमात्म्याने बघितलं, अरे भीमा हे काय म्हणले, जांभूळ कुठं होतं, किती होते, एकच, तुला कसं पोहोचलं. त्या झाडाखाली टेक होता. त्या टेकावर उभा टाकून मी जांभूळ तोडलं. सांगितलं, भीमा आपण सगळे जळून भस्म झाल्याशिवाय राहणार नाही. भीम दचकला, काय झालं तेव्हा असं. म्हणले त्या झाडाखाली ज्या टेकावर उभा टाकून जांभूळ तोडलास ना, त्याच टेकाखाली एक महात्मा आहे. 1 वर्ष समाधीस्थ राहतो. त्याच्यावर वारूळ चढतं आणि नंतर त्याची समाधी उत्थान झाल्याच्या नंतर उठतो आणि एक तेवढं जांभूळ खातो, पुन्हा समाधीत बसतो. आणि जांभूळ जर त्या देठाला नाही दिसलं झाडाला
तर तोडणाऱ्याला शाप देतो, जाळून भस्म करतो. कोणाला सांगितलं? भीमाला. महाराज भीमाचा चळचळ चळचळ कापायला लागला. आणि आता देवा काय करा? म्हणजे भीमाला सांगितलं जा त्या झाडाला जोडून ये. भीम म्हणला देवा तोडणे सोपे, जोडणे अवघड. जोडता येत नाही. त्याला म्हणले सगळे जाऊन प्रयत्न करू. सगळे त्या ठिकाणी गेले आणि देवानं सांगितलं फक्त परीक्षा घ्यायची होती बघा. देवानं सांगितलं चला ज्याचं त्याचं पुण्य पणाला लावा आणि जांभूळ झाडाला चिटका. मग भीमानं तोडलं होतं. महाराज भीमानं आपल्या पुण्याचा संकल्प केला. अरे मी खरंच भगवान श्रीकृष्णावर प्रेम करत असल आणि खरा मी गद्दाधारी असल तर जांभूळ चिटकल. 2 फूट जांभूळ उचललं. अद्दर झाला असं जमिनीवर. धर्मानं नकुल सहदेव प्रत्येकाने आपलं पुण्य संकल्प सोडला. महाराज 2च फूट जांभूळ चिटकायचं थांबलं. नंबर कोणाचा? कृष्ण परमात्म्याने सांगितलं द्रौपदी. हा तिला बी अभिमान होता. तिनं सुद्धा महाराज 5 पतीची मनोकामना पूर्ण करून मी महान पतिव्रता असेल तर जांभूळ चिटकल. संकल्प सोडला. चिटकायचं तर सोडा. तेवढ्यावर गेलं जांभूळ. 10 दिशा खाली पडलं. काय झालं असं? भीमानं गद्दाच उचलली. कृष्ण परमात्म्याने सांगितलं अरे भीमा गडबड करू नको, थांब. अहो सतीची परीक्षा कोण्या नवऱ्याला राग येत नाही? सतीची परीक्षा घेतो, पतिव्रतेची परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमध्ये आपली पत्नी जर नापास झाली तर राग कोणाला येत नाही? देवानं सांगितलं थांब. स्वतः देवाने विचारलं द्रौपदी काय घडलं? तर माणसानं चूक झालेल्या चुकीचा परिहार देण्यासाठी कधीच भ्यायचं नाही. खोटं बोललेलं पाप झालेलं सांगायला कधीच भ्यायचं नाही. देवाने प्रवृत्त केलं द्रौपदीला सांगाय. द्रौपदीने सांगितलं देवा माझ्या गळ्याची शपथ, तुझी शपथ, एकच गोष्ट घडली. काय घडली सांग? तर त्यावेळेस सांगितलं एकदा मी वर जिन्यावर बसले होते. दारातून कर्णाचा रथ जात होता आणि कर्ण महाराज सूर्यासारखा तेजवान होता. देवा एवढंच मनात आलं की 5 पांडव आहेत तस 6वा कर्ण झाला असला तर बरं झालं असतं. एवढंच देवा मनामध्ये आलं, फक्त मनात. याच्याशिवाय दुसरं देवा आयुष्यात काही आलं नाही. म्हणून असं संकल्प सोडल्या खाली पडलेलं जांभूळ धाडकुण्या जाऊन वरी चिटकलं. दृष्टांत संपला. मग आता हे देवाला काय करायचं होतं? फक्त द्रौपदीचं बघायचं होतं. म्हणून देवाची बहीण अरे ज्या सभेमध्ये त्यानं वस्त्र पुरवले त्या देवाला त्याच्या बहिणीचं खपलं नाही. तुमचं आमचं खपल का? आपण म्हणतो अंधारात केलं. नाही मामा, अंधारात करा, उजेडात करा, बाजारात करा. चित्ताचा तू साक्षी, तुझं कळे सर्व. तुझं कळे सर्व. तेच होतं की दुसरं? चित्ताचा परिसरामध्ये महाराज गाता मूर्ती असं नाव दिलं. जरा मृदंगाच्या स्वराचा मेळ बसणार झालाय म्हणून ते प्रमाणे म्हणणं झाले. पण कीर्तन करायला बोलू देत नाही. चित्ताचा त्याचे उभय सूत्र एक काही करा महाराज, त्याला सांगायची गरज नाही. असं म्हणतात ना ते कबीरदास महाराज, मुंगी के पाव में, मुंगीच्या पायात जरी घुंगरू बांधलं तर ते त्याला ऐकू जात. अशी स्थिती आहे. म्हणून चित्ताचा तू साक्षी, तुझं कळे सर्व.
किती करू गर्व आता पुढे देवा. आणि इतक्या अंशी जर आम्ही त्या पद्धतीने वागत अशा तर फक्त माझं सांगणं उद्या लास्टला एकच चरण म्हणायचं, लास्टला एक भैरवी म्हणायची, संपून टाकायचं. तू का म्हणे देवा तू काय करीशी आणि कर्म दुस्तराशी आमुचिया. आमचं कर्मच बरोबर नाही, कर्म कोणाला सोडलं नाही, कर्माने कोणाला सोडलं नाही. कर्म रेखा टळेना कोणा पान लागला, कर्मन कोणाला सोडलं नाही. मग एवढ्या अशी तेव्हा आम्ही जर तसं वागत असाल तर आमचं कर्मच त्या पद्धतीचं आहे. तुका म्हणे देवा तुका
तू काय करशी कर्म दुस्तरास यमुचिया दंभे करू भक्ती सोबत अंतरी भावना विवळी तसं वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला जे काही योग्य चिंतन असेल पूर्व वैकुंठवासी शिवाजी महाराज गुंडेवाडीकर याच्या आशीर्वादाचा आहे अपशब्द असेल बुद्धीचा गुण समजून मला उदार अंतकरणाने पुनश्च एकदा जमलेले सर्व गायनाचार्य मंडळी मदंगाचार्य श्रोते मंडळी आता भगिनी लहान थोर मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक सौंशिष्टी सप्त्यातील सर्व प्रकारचे काम करणारे मंडळी मंडप धरणे प्रिंजा काढणे अतरणे अन्नदान सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण वेळा पुनश्च ग्रामस्थ मंडळी व सप्ताह कमिटी मंडळी यांनी मला गेल्या 4 वर्षापासून माझा नियम आहे आणि ही संधी मला दिली हे माझे परम भाग्य समजतो याच ठिकाणी पूर्ण या सगळ्यांनी हात वळी करा आणि सुंदर भजन करा त्यांची फोटो सगळ्याचे आता ते बघा निलगिरीच्या झाडासारखं तेव्हा तिथे खड्डा पडला पाठीमाग कोपऱ्यात राहू द्या रात्रभर असं विठ्ठल माझा
पंढरीचा वारकरी संत संग सर्व काळ पंढरीचा वारकरी चंद्रभागे स्नान तुका मागे हिचे दान पंढरीचं मागणे ते क तुझ प्रती आहे या संताशी निर्वी हेची मज देई तुका म्हणे आता उदार तो होई हरी ज्ञानदेव तुकाराम क्षीरसागरीचे नावडे सुख क्षीरापती देखे देव आला द्वादशी क्षीरापती ऐकोनी गोष्टी आवडी देव दे तसे मिटे क्षीरापती घालिता वैष्णवा मुखी तेने सुखे देव हो तसे सुखी क्षीरापती सेविता आनंद स्वानंदी फुलला नाचे गोविंद क्षीरापती सेविता वैष्णवाला हो मुखा माझी मुख घालितो देव क्षीरापतीचा राजनार्दन मुखी एकाएकीने होत तसे सुखी आप आहे प्रसादाची वाट द्यावे धुवोनी हातात आ झालो एक सवात माळवोनी देवा आ तुका मने चित्त करुणी राहिलो निवांत आ पावला प्रसादाता उठोने जावे विठोने जावे आपुराने श्रम आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा करा गोपाळा तुम्हासी जागो आम्ही आपुलिया ताडा शुभा शुभा तुका मने दिले उच्चिष्टाचे भोजन उच्चिष्टाचे भोजन आता स्वामी सुखी निद्रा करा गोपाळा करा गोपाळा बहुविले जन मन झाले निश्चळ उठोने कोलाळ पर्यकी निद्रा करावे शयन घेऊन आलो हाती टाळ विनाशे विशी चरणा तुमची या तुका मने आता परसावे सादरे तुमची उतरे माय बाबा पर्यंकी निद्रा करावे शयन रुक्माया पर आड केले देवद्वार व्यर्थ काय कर कर आता चला जाऊ घरा नका करू आ
देवा लागलिसे निज येथे काय उभ्या काज आता चला जाऊ. राग येतो देवा तुका मने निघे सेवा आता चला जाऊ. नका करू जग तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ऐका, उद्या आपल्या सप्त्यातील 5वा दिवस. दररोजचे नियोजित कार्यक्रम वेळेवर होतील. 4 ते 5 आणि भक्तपरायण माधव महाराज गोरवाड लाडखोरकर यांच्या नागेश्वरीवर प्रवचन होईल व रात्री 9 ते 11 आणि भक्तपरायण नागनाथ